शंकरराव मोरे विद्यालय म्हणजे सगळे खुंकार पोरं एकाच शाळेत यायची. माझ्या चेहऱ्यावरून तुला वाटतंय हा पोरगा शाळेत कुणाचा आवडता असेल. डायलॉग हा माझा प्लस पॉइंट आहे. काय आहे हिंदुत्व, सांगा ना काय आहे हिंदुत्व. हे शिवाजी महाराजांचं धोरण होतं ना, मी लिहिलं नव्हतं. मी बोलत जाईल, जे माझ्या तोंडून येईल ते येईल. हे सगळे ते डायलॉग आहे. काय म्हणजे कुठलं असं काही गोळी आहे, काय घेतात, काय आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हे असं असं पटापटा कागदावरती उतरतं? गोळी नाही, डायलॉग हा माझा प्लस पॉइंट आहे. माझी एकांकिका. तुम्ही लहानपणी पण शाळेत असतानाचे हो, मी शिक्षकांचे खूप आवडते असाल ना? छटरी काय म्हणूनच चांगला लेखक झाला. म्हणजे इतकं माझ्या चेहऱ्यावरून तुला वाटतंय हा पोरगा शाळेत कुणाचा आवडता असेल. अरे काही शिक्षक तर आल्यावर शिक्षण देणं नंतर आधी मला मारणं पहिलं सुरू व्हायचं रे. म्हणजे कित्येकदा तर मी काहीच केलेलं नसायचं तरी आपलं ते सवयीनं 2 रट्टे ओढायचे आणि पुढं भारतीय विद्यापीठाचं शंकरराव मोरे विद्यालय. बरं, शंकरराव मोरे विद्यालय म्हणजे सगळं इकडचा कोथरूड, केळेवाडी, पौडफाटा, आमचे आरुचाळ असे सगळे काय सगळे खुंकार, जय भवानीनगर, शास्त्रीनगर, सगळे खुंकार पोरं एकाच शाळेत यायची. त्यामुळं मी खरं तर मोरे विद्यालयातील सर्व शिक्षकांचे आभार मानतो. त्यांनी आमच्यासारख्या रानटींना सुधरवलं. बरं, मी पहिलंच नाटक केलं ते कधी मी लहानपणी केलं ते सतीश करंजकर म्हणून माझा मित्र बघतो तो, आम्ही 5वीत असताना संस्कृत नाटक. वा. त्यामुळं काय मजा. डायलॉग सुचणं हे त्या तिथून. उदाहरणार्थ लहानपणी गावाला शेतावरच असायचो ना खूप वेळ. तर पावसाळ्यात कसं भात हे पावसाळी पीक आहे, पण थंडीत सुद्धा ज्वारी पेरायचे. तर मला कळायचं नाही. मी आजोबांना विचारायचो, बाबा आपण घ्यायला पाणी घालणार का, आता पाऊस तर नाही पडणार. त्यातले नाही, पाणी घालायची गरज नसती. म्हटलं म्हणजे, अरे ही सगळी थंडीच्या दबावर येणारी पिकं आहेत. म्हटलं दबावर म्हणजे, अरे कसं असतं, हरभरा, शाळू म्हणजे ज्वारी आपण पेरतो. ती पेरल्यानंतर त्याच्यावर ना दव साठतं, दव. तर ते दव पानांवरून त्या बुंद्यावरनं मुळात जातं आणि त्या दवावरती ते मुळं वाढतात आणि हरभरा येतो. तर इथं पावसाची गरज नाही. म्हणून डायलॉग सुचला हंबीरराव मधला की स्वराज्यात 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. तर हे लिहिण्यासाठी उत्स्फूर्त येतं ना. एकदम आजोबा आठवतात. ते हरभऱ्यावरती तुला माहिती आहे त्या जे दव साठतं त्याला आम म्हणतात. आम. आणि ती आम ना मला अजून आठवतंय, शेतात आजोबा सकाळी गेलं 6 वाजता शेतात गेलं की ते म्हणायचे गुडघ्यावर बसा. मग आम्ही सगळी भावंडं गुडघ्यावर बसायचो आणि त्या हरभऱ्यावरती आलेली ती आम म्हणजे दव जिभेनी चाटायचं. त्यांनी कुठलेही आजार व्हायचे नाहीत. इतकं ते औषधी असायचं, असं आंबट 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 आंबट. तर हे जे गोष्टी आहेत ना ह्या तेव्हा पाहिलेल्या आहेत. वडील बोलता बोलले होते. मी दादा म्हटलं, काय दादा आपल्या तालुक्यात सगळेच जमिनी विकतायत आणि काय अर्थ आहे, तुम्ही इथं राव, आता तुमचं वय एवढं झालं 80-82, तुम्ही येऊन शेतीच करताय, मरमर मारताय. तेव्हा ते मला म्हटलं होते, नान्या, मला नान्या म्हणतात. तर म्हणून मला नान्याबाई केला की नान्या, शेती इकायची नसते, शेती राखायची असते. हे वडील बोलले होते आणि इतके सहज बोलून गेलते की मी तो डायलॉग म्हणून घेतला माझ्या सिनेमात. ही गंमत असते. किंवा काय ते आपल्या नाही कुठला काय हिंदुत्व, सांगा ना काय हिंदुत्व. आता जाम चर्चा चालू याची. काय हिंदुत्व, सांगा ना काय हिंदुत्व. मराठ्याच्या तलवारीत, ब्राह्मणाच्या शेंडीत, माळ्याच्या भाजीत, कुंभाराच्या मातीत आणि मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे. अरे 18 पगड जाती जमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे. तर हे आपोआप येतं ना ग. हे शिवाजी महाराजांचं धोरण होतं ना की एका भगव्या झेंड्याखाली 18 पगड जाती जमातींनी एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य राखा. तर ही जी आहे ना हे मनात असेल तर आपोआप पेनात येतं. बरोबर का नाही? काय माणूस आहे. मी तुला सांगू का, ते जेव्हा आमच्या एका कार्यक्रमासाठी सर आले होते
सर बोलत होते, चडीचूप शांतता, कोणी डोळ्याची पापणी लावली नव्हती आणि सगळेजण सरांचा वाक्य शब्द ऐकत होते. त्यामुळे मला असं वाटतं की सर जे म्हणतात ना की मला माहिती आहे की ऑडियन्सला काय द्यायचं असतं, की ऑडियन्सला काय पाहिजे, ते इतकं व्यवस्थितपणे समजलेलं आहे सर. आणि मी एक सांगू हा. का, सॉरी लांबण नाही, लागली तू नाही. एडिट कर, पण मग हे कौतुक करणं गरजेचं आहे. मी भाग्यवान स्वतःला समजतो की हे जे सगळं सुचणं आहे ना ते मी विटनेस केलंय स्वतःच्या डोळ्यांनी सेटवर. मंगेश सर काय आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे अनेक जणांनी, म्हणजे पूर्वी आपण आपल्या पूर्वीच्या आधीच्या पिढ्यांकडनं ऐकतो ना की मी वसंतरावांचं कट्यार पाहिलंय प्रत्यक्ष, मी अमुक पाहिलंय, मी काय हुसेनला चित्र काढताना पाहिलंय. तसं त्यांनी जो हंबीरराव मधला डायलॉग सांगितला, दवावर पिकवणारी जात आहे आपली, तो मी सुचण्याची प्रक्रिया विटनेस केली. मला मी लिहिलं नव्हतं, मी लिहिलं नव्हतं. आणि अनेक डायलॉग कॅमेरा लावा, खूप वेळ बोलायचं होतं. आईला म्हटलं एक काम करा, असं काही नाही, मीच ऍक्शन म्हणायचं होतं त्यावेळी. मी महेश लिमयेला म्हटलं तू ऍक्शन म्हण, कॅमेराला ऍक्शन म्हण, आणि तुम्ही सगळं मी बोलत जाईल, जे माझ्या तोंडून येईल ते येईल. हे सगळे ते डायलॉग आहेत. सरांचे मोस्टली कॉमन आणि फेमस होणारे डायलॉग्स हे त्या क्षणी सुचलेले आहेत. Instant. मी तुला सांगतो, हा डायलॉग आम्ही विजयदुर्गला भयंकर परिस्थितीत उकडते, सगळ्यांनी अंगावर रक्त, ते फेटे, खूप काय काय असं उकडत होतं, भयंकर वातावरण होतं. त्यात आम्ही शूट करत होतो. सर पण असे रक्तबंबा त्या कॉस्ट्युम मध्ये ते तलवार घेऊन फिरत होते. नाही ऐक नाही इथे डेंजर 50 डिग्री तापमान होतं, 50 समुद्र किनारी. बरं त्याला मी खोटा पाऊस पाडणार होतो. ऐक ना, एक डेंजर वाक्य सुचतंय, थांब जरा, थांब हे माझ्याकडे असं बघू नका रे, थांबा जरा. असे ह्याच्यात त्यांनी हे मला आठवते, आम्ही असे बसलो इकडे ओंडकेला टेकून आणि हे येरजऱ्या घालत बसलो आणि हे वाक्य सुचलं. म्हटलं कॅमेरा चालू ठेव रे. आणि कसं महेश लिमये माझं ट्युनिंग पण आहे, तर ना त्यामुळे तो बरोबर, तो कॅमेरा बरोबर फक्त त्याला माहिती असतं ह्याला आता सुचेल, आणि हा बोलला की कॅप्चर करायचं. वा. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.